या निवडणुका खूप वर्षांनी 6 ते 7 वर्ष झाली की या निवडणुका इतक्या वर्षांनी लागत आहेत. तर या निवडणुकांकडे तुम्ही कसं पाहताय? दुसरा प्रश्न माझा असा आहे की भविष्यात जर उमेदवारी निश्चित झाली तर जनतेसाठी विकास कामांसाठी तुमचा कसा असेल विचार, कसा असेल आणि काय असतील कामं पुढची? आता नगरसेवक म्हणजे आता कोल्हापूर महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या 6 वर्षानं होत आहेत. त्यामुळं गेलेल्या अवधीमध्ये माजी नगरसेवक आणि भागाकडं नगरसेवक पद नसल्यामुळं किती दुर्लक्ष केलं हे आता सर्वांना दिसतंय. म्हणजे त्यांनी नगरसेवक पद हे फक्त भोगण्यासाठी घेतलं, माझं असं मत आहे. आणि नगरसेवक पद नसताना सुद्धा जे काम करतात आणि जे कुठल्या पदावर नसताना काम करतात आणि ज्याच्या अंगात समाजकार्य करण्याची एक किडा असतो, तो नेहमी सतत वळवळत राहिला पाहिजे, समाजकार्याचा किडा. तर ते जी भावना समाजाबद्दलची जी नाळ जोडलेली असते ज्याच्या रक्तात, तोच हे समाजकार्य आणि नगरसेवक पद भूषवाला कार्यक्षम राहील असं मला वाटते. आणि जर मी नगरसेविका झाले तर माझ्या वडिलांचा वारसा घेऊन मी महानगरपालिकेची पायरी पहिला चढणार आणि मी नगरसेवक आहे हे पहिला बाजूला ठेवून समाजातल्या मूलभूत गरजा म्हणजे माझा वॉर्ड म्हणून मी बघणार, माझं घर म्हणून मी बघणार, माझं कुटुंब म्हणून मी वॉर्डला बघणार, ही माझी भावना राहणार. आणि सामान्यांच्या घरात जाण्या म्हणजे त्यांच्या चुलीपर्यंत जाऊन हक्कानं मी त्यांना त्यांच्या गरजा विचारणार, त्यांची काय अडीनडी आहेत हे पण आपण विचारलं पाहिजे. नगरसेवक झालं म्हणजे नुसता कचरा उचलला, रोड केलं. 5 वर्षातनं एकदा आता निवडणुका होत आहेत. आता तुम्ही पाहिलंच असाल की रोडचं काम झपाट्यानं झालं. का झालं? कारण नगरसेवकाच्या निवडणुका आल्या म्हणून झालं हे काम. तर तसं न करता आपण नगरसेवक नसतानाही काम केलेलं आहे. नगरसेवक झाल्यानंतर याहूनही अधिक माझा भाग, माझं घर म्हणजे माझा भागच माझं घर आहे असं समजून मी काम करणार.